नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 25 ते 30 मेंढ्यांचा फडशा, शेतकऱ्यांचे 5 लाखाचे नुकसान. जनवड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल 25 ते 30 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मेंढपाळ शेतकरी दशरथ पुजारी यांच्या अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दशरथ पुजारी हे रोजच्या प्रमाणे आपल्या मेंढ्या चरण्यासाठी रानामाळावर घेऊन गेले होते. दुपारच्या सुमारास अचानक भटक्या कुत्र्याने कळपावर हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमारे 10 ते 20 लहान पिलांना फरफटत नेऊन ठार मारण्यात आले, तर 10 ते 15 मेंढ्यांनाही चावा घेऊन ठार केलं. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण कळप उद्ध्वस्त झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवलं. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान या घटनेची दखल घेत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांनी घटनास्थळी माहिती घेतली. त्यांनी पशुवैद्यकीय विभाग तसेच सदलगा पोलीस ठाण्याला घटनेची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पीडित मेंढपाळ शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली. यावेळी निपाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष बबन जामदार तसेच शहर सेक्रेटरी सर्जेराव हेगडे यांनीही शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गावातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव गंभीर बनत चालला असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ಇಟ್ಟು ಮರಿ ತಿಂದವು ತೋಳ ತಿಂದವ್ರಿ 20 ಮರಿ ಐತಿ 4.5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಲಕ್ಷಣ ಐತಿ ನಮ್ಮದೀಗ. ನಮ್ಮ ಪವನ್ಯಾನು ಕುರಿ ಮೆಸಾಗಿ 2 ಮಂದಿ ಇದಾರು ಹೋಗಿದಾರ ಪಾಪ ಬಡವ್ರು ಮಂದಿ ಇದಾರು ಏನು ಮಾಡೋದ್ರಿ ಅವ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಖಾಯಂ ಹಿಂಗೆ ಆಗೋತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಾಳೆ ಹಂಗೆ ರೀ ಇರೋದು ನಮ್ದು ಇಷ್ಟ ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಎಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಆಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದ್ರಿ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೆಂಗಾಗಿದ್ರಿ ಈಗ ಇದು ಹೆಂಗಾಗಿದ್ರಿ ಇವು ತೋಳ್ರಿ ಬಂದು ಇವು ಇಲ್ಲಿ ದಡ್ಡ್ಯಾಗ ಮರಿ ಹಾಕಿ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಅವ ಬಂದು ಹಗಲಿ ಬಂದು ತಿಂದು ಹೋಗಿದಾವ್ರಿ कुऱ्या होगिदव कुरी मेसाक होगिदारो. बकऱ्याची पिल्ली किती मेले तो? एक नाही म्हटलं 30-35 मेलेत की. आमच्या ते एक 20 पर्यंत नाव झाल्यात आणि 9 पळून गेल्यात. कुठं काय पळून गेल्यात काय मारून गेल्यात काय कळत नाही. म्हणजे टोटल एक 30-35 पिल्ली होती. त्यात आता राहिल्यात वाटत किती आता 12 पिल्ली राहिल्यात. तुमचे नुकसान किती झालं आता याचं? आता 2-2.5 लाख 3 लाख मोठ्यानं बोला 2 ते 4 लाख पर्यंत झाले. तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा? गरीब माणसं आम्ही हात्यावरच आमचं जीवन आहे. आमचं सगळं घरच मिळालं तर काय आता त्याचं आणि कळकळी विनंती करून काय तर द्यायलाच पाहिजे आम्हाला. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार, मानकापूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.